नक्कीच या ठिकाणी रमेश बगरी पणजी गोवा क्या बात आहे। रुपये माझ्यासाठी जस 50 लाखाची पाठी। बाबांकडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे, खिशात काय आहे ते बघायचं नाही, पण तो माणसाने आयुष्य अशा माणसासारखं जगायला पाहिजे। आनंदात बाबा पाठीला नाचू नका, तो टेबल तुटलाय हा इथंच नाचा। हा सुंदर कार्यक्रम आमचे जीवन बुवा यांनी या ठिकाणी केलेला आहे। पहिली गोष्ट बुवा, जे परमेश्वराने आपल्या प्रत्येकाच्या नशिबात दिलंय तेच आपल्याला स्वीकारून पुढे जायचं आहे। म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं जीवन बुवा तुम्हाला स्वतःच्या अंगावर उडून घ्यायची लय घालेली सवय आहे। प्रत्येक गाण्याला मी स्पष्टीकरण दिलेलं आहे। तुम्हाला पहिली गोष्ट लंगडा हा शब्द मी तुमच्यासाठी वापरलेला नाही। आज तुमच्या पायाचं ऑपरेशन झाल्यानंतर देखील जीवन बुवा तुम्ही रसिकांसाठी या ठिकाणी उभे आहात, त्याबद्दल जीवन बुवाचं टाळ्या वाजून सर्वांनी या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे। एक कलाकार आहे बुवा, कलाकाराची जाण ठेवणारे मी एक कलाकार आहे, त्यामुळे तुम्हाला उदंड आयुष्य लागू दे, निरोगी आयुष्य लागू दे। परंतु तुमचा मी प्रतिस्पर्धी असल्यामुळे तुम्हाला जिथे तुमची ठास आली तिथे मी ठासूनच जाणार लक्षात ठेवा बुवा। हा या ठिकाणी बुवा म्हणाले की 4 वर्षांपूर्वी बुवा गवळण गायला 30 गायली, बुवा तुम्हाला काहीतरी दाखव, काहीतरी तुझ्याकडे पुरावा असेल हा विषय मी गायला होता। त्यामुळे बुवा आणि बुवाला मला एकच सांगायचे बुवा, जेव्हा सिंगल वारा कराल ना तेव्हा काही प्रेमाची गवळण गावा बुवा, है की नाही। डबल वारीला बुवा तुम्हाला डबल वारा घ्यायचा असतील तर बुवा समोरचा बुवा जे गातो त्याला प्रत्युत्तर तुम्ही द्या, तर तुम्ही डबल वारीचा लायकीचं बुवा। नाही तर आपला नमन परत चालू करा आणि बुवा आपल्या नमनाच्या वारा चालू ठेवा, तिकडे चालतं ना शिकाली बुवा, तुम्हाला ते झेपतंय है की नाही। हा तर सिंगल वारीच्या बुवा तुम्ही गाडीचे डबल वारीला गाऊ नका। लोक जे आले त्यांचं मनोरंजन झालं पाहिजे। थोडाच वेळा बुवांना पण आता गावी जायचंय, रात्रीची गाडी पकडायची आहे म्हणून जास्त काही बुवांना बोलत नाही। परंतु बुवांनी जो प्रश्न दिलेला आहे त्या प्रश्नाला 4 बाजू मी मागच्या वेळी देखील मारल्या होत्या, आज नवीन पद्धतीने मारतोय बुवा। नीट फक्त ऐकायचंय, पटला आज तुमचे बाबा या ठिकाणी नाही आहेत, शास्त्र आणि तुमचं बुवा काही समीकरण जुळत नाही, कारण तुम्ही कधी शास्त्र हातात धरलं असेल काय मला वाटत नाही बुवा। परंतु कुठेतरी रेकॉर्ड करा, तुमच्या बाबांना ऐकवा काय बोलतोय। तुमचा जो विषय आहे की रावणाची बहीण बुवा यांनी विचारलेलं की शूर्पणखा ही आज कलियुगात कोणत्या रूपात आहे, त्याच्या या ठिकाणी शायरीच्या माध्यमातून उत्तर देतोय, लक्ष असू द्या। जेव्हा तिचं नाक कापलं बुवा तो विषय म्हणून तुम्हाला उत्तर देतोय बघा। जे माझ्या वाचनामध्ये आहे ज्याचा मी अभ्यास केला तेवढंच तुम्हाला सांगेल बुवा, थातूर मातूर काय सांगणार नाही। म्हणून काय म्हणतोय, तोंड लपवले तिने जेव्हा तिचं कापलं रे नाक, अरे तोंड लपवले तिने जीवन बुवा जेव्हा तिचं कापलं रे नाक। अरे लक्ष्मणा शाप तिला म्हणून तिला या कलियुगात पतीचा धाक। अरे करशील चाळे तिच्या सोबत तर तुझी होईल राख, की करशील चाळे तिच्या सोबत तर या कलियुगी तुझी होईल राख। अरे शूर्पणखा ती कपड्यावर जीवन बुवा जणू तिच्या कपड्यावर या कलियुगाचं चाक। बापसाचा आणि बेट्याचा जर अभ्यास असेल तर चाकावरून सुरुवात करते जेव्हा पण भेटेल तेव्हा। हा आणि म्हणून या ठिकाणी थोडक्यात वेळ आहे, बोले कावळ्याच्या शापाने म्हणतात गाय मरत नाही। अरे तुझी पुरुषाची बाजू आहे बुवा, तू पुल्लिंग आहेस, गाय मरत नाही बुवा। काय बुवा गातोय बुवालाच माहित नाही, हे लिहून आणलेलं आहे त्याच्यावर बुवा गातायत, असू द्या। हा
चिमण बुवा की हरामाच्या पैशाने आयुष्याचा संसार कधीच करू नको रे. आता कुठे सुरुवात झाले तुझे चिमण बुवा, उगीच पापाचा घडा भरू नको रे. की आयुष्यात तुझ्या वाटोळ होईल चिमण बुवा, असा मार्ग तू कधीच धरू नको रे. की आयुष्यात तुझ्या वाटोळ होईल चिमण बुवा, असा मार्ग तू कधीच धरू नको रे. आणि मर्दाची बाजू तुझी रे मूर्खा, अरे हिजड्याचं स्वांग घेऊन या रणात उभा हरू नको रे. आयुर बाबा महाडिक, आर्या गुजर, दापोली, कोपर रहिवासी यांच्याकडून खास 201 रुपयाला पारितोषिक आवाजासाठी आलेला आहे. आवाज ईश्वराने दिलेली देणगी आहे, आपण त्याचं कौतुक करतात. हे त्याच ईश्वराने दिलेला आशीर्वाद आहे. म्हणून चिमण बुवा की गाढवाला गुळाची चव ही कधीच कळणार नाही, आणि माझ्या गाण्याची तोड तुम्हाला या झिमण्याकडून कधीच मिळणार नाही. अहो 17 घर फिरणारा हा बोका, की 17 घर फिरणारा हा बोका त्या एकाच घरात कधी शिरणार नाही, आणि दुसऱ्या बारीत ठासल्याशिवाय या बुवाची अहो याची आज काही जिरणार नाही. या ठिकाणी थोडक्यात कार्यक्रम सादर करत आहे. होऊ दे तुझं आणि माझं लगीन र, नंतर तुझं मी बघीन र. शास्त्राला धरून अनुसरून विषय आहे बुवा. शक्तिमाला ही आदिमायेची बाजू आहे, आणि बुवा म्हणून आदिमाया कशी श्रेष्ठ करता लक्षात असू द्या. असा करून हमला हा लई बघा दमला. या ठिकाणी सन्माननीय आपले कोकण ग्रुप कोपरगाव यांच्याकडून 1001 रुपयाला पारितोषिक खास करून गायकीसाठी आले. मी टाळ्या वाजून या ठिकाणी साहेबांचा आणि संपूर्ण ग्रुपला या ठिकाणी मानाचा मुद्दा करत आहे. त्याचप्रमाणे आपले संदीपदा गोळांबे, ज्यांच्यामुळे आज आम्ही दोन्ही कलाकार आपल्यापर्यंत आलो, त्यांनी आमची साहेबांना ओळख करून दिली. असे आमचे संदीपदा यांच्याकडून देखील 501 रुपयाला पारितोषिक आले. मी नाथ त्यांचा ऋणी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि म्हणून असा करून हमला हा लई बघा दमला, तो न खटकाच रमला, शेवटी काही न उरला. अरे आटी ताटीच्या सामन्यामध्ये चिमण बुवा माझं बाबा असं माझं बाबा तसं म्हणून काय म्हणतोय. अरे आटी ताटीच्या सामन्यामध्ये अरे तू माझ्याशी लढणार काय. अरे सिंगल वारीच्या पण लायकीचं नाही रे बुवा तू. हा अरे आटी ताटीच्या सामन्यामध्ये तू
तू माझ्याशी लढणार काय तू माझ्याशी लढणार काय मला हरवाया भैताळ तुलाच काय मला हरवाया भैताळ तुलाच काय तुझ्या बापाला जमणार नाही मला हरवाया भैताळ तुलाच काय तुझ्या बापाला जमणार नाही वाटक्याचा पाणी न धरणीवरती वाटक्याचा पाणी न धरणीवरती तुझ्या उरावर देऊन पाय तुझ्या उरावर देऊन पाय मला हरवाया भैताळ तुलाच काय मला हरवाया भैताळ तुलाच काय तुझ्या बापाला जमणार नाही मला हरवाया भैताळ तुलाच काय तुझ्या बापाला जमणार या ठिकाणी अरे रायगड ठाणे जिल्ह्यात चालते मथुरची लय हवा अरे आमचा भाई करतोय दावान बिंदास लाखाचं बक्षीस लावा म्हणून काय म्हणते जीवन बुवा अरे आठी तटीच्या सामन्यात तुझा करीन मी खुळखुळा असा खुळखुळा करीना जीवन बुवा जत्रे पण लावणारच कधी हा माझ्याशी काय लढतोस अरे आठी तटीच्या सामन्यात तुझा करीन मी खुळखुळा वाजे बुवा मी शक्तीवाला वाजे बुवा मी शक्तीवाला तुझ्या पुढं झुकेगा नाही रसाला वाजे बुवा मी शक्तीवाला तुझ्या पुढं झुकेगा नाही रसाला वाजे बुवा मी शक्तीवाला तुझ्या पुढं झुकेगा नाही वाजे बुवा मी शक्तीवाला तुझ्या पुढं झुकेगा नाही रसाला
देवीच्या भक्तांनी सांगितलेलं या ठिकाणी की एखादं गाव देवांना बुवा टायटल झालं पाहिजे. वेळ फार कमी आहे, परंतु रसिकांची फरमाईश हेच कलाकाराचं खरं कर्तव्य म्हणून या ठिकाणी काय म्हणत आहे, बुवा गीत कसं असावं, आपण जेव्हा एखादं गीत गातो समोरच्या हृदयात भिडलं पाहिजे म्हणून या ठिकाणी काय म्हणत आहे बघा. सांज सकाळी इथे बसलेला प्रत्येक भक्तगण या गावदेवी आईला काय म्हणत आहे, अग सांज सकाळी मी वेळोवेळी घेतो मुखी तुझे नाव याई हे गावदेवी. अग सांज सकाळी मी वेळोवेळी घेतो मुखी तुझे नाव ग. म्हाळसाई देवी तू सुखात ठेवी याई. अग म्हाळसाई देवी तू सुखात ठेवी. माझं हे कोपर गाव ग. आवडला असेल तर फक्त टाळ्या वाजवून या ठिकाणी आशीर्वाद द्या. म्हणून काय म्हणतोय, अग म्हाळसाई देवी तू सुखात ठेवी. माझं हे कोपर गाव ग. आणि त्यांनी फरमाइलेलं आहे त्यांचं मी या ठिकाणी मनोरंजन पूर्ण करत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझं कोकण जगात वारी या गाण्याला 1 मिलियन व्ह्यू पूर्ण झाले, त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी ऋणी आहे. आणि म्हणून स्वर्गाहूनही नगरी न्यारी. मला अभिमान आहे की या परिसरात जास्तीत जास्त नागरिक आईचे भक्त हे माझ्या कोकणात आहेत. म्हणून या ठिकाणी काय म्हणत आहे संदीप दादा, स्वर्गाहूनही नगरी न्यारी, आमची माती आम्हास प्यारी. स्वर्गाहूनही नगरी न्यारी, आमची माती आम्हास प्यारी. जाशील विसरून दुनिया सारी, माझं कोकण जगात भारी. जाशील विसरून दुनिया सारी, माझं
कोकण जगात भारी स्वर्गाहून ही नगरी न्यारी आमची माती आम्हास प्यारी स्वर्गाहून ही नगरी न्यारी आमची माती आम्हास प्यारी सासू विसरून दुनिया सारी माझं कोकण जगात भारी चला गावदेवी मित्रमंडळ कोपरगाव सन्माननीय आधारस्तंभ आदरणीय म्हात्रे साहेब आणि संपूर्ण या आपल्या कार्यकारिणी मंडळाचे देखील मी खूप खूप आभार व्यक्त करतो की शक्तितुरा 2024 या वर्षाचा माझा पहिलाच प्रयोग आहे। आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी हा प्रयोग मी संपन्न करत आहे। एखादं गाणं गात असताना चूकभूल झाली असेल ती पदरात घ्यावी आणि आम्हा सर्व कलाकारांना आपण आशीर्वाद द्यावे। बुवांना मी दुसऱ्या पार्श्वने शुभेच्छा देतो। त्यांना घाई गडबडीत गावी जायचं आहे, त्यांना गाडी पकडायची आहे, घाई करू नका। पुन्हा एकदा गावदेवी चरणी मी प्रार्थना करतो की जीवनभर तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे, तुमचा सुंदर असा आवाज कायम राहू दे आणि थोडीशी बुवा कमी होऊ दे आणि म्हणून या ठिकाणी दुसऱ्या पार्श्वने शुभेच्छा देतो। बोला बोल श्री गणपती गजानन महाराज की जय। धन्यवाद।